विजय अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी भूगोल या पुस्तकातील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत, जे TET मधील पेपर 2साठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. चला तर पाहूया पहिला प्रश्न. वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश काय असतो? केवळ प्रदेशाच्या सीमा दाखवणे, प्राकृतिक रचना स्पष्ट करणे, घटकांचे सांख्यिकीय वितरण दाखवणे, फक्त हवामानाची माहिती देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घटकांचे सांख्यिकीय वितरण दाखवणे. वितरणाचे नकाशे हे सांख्यिकीय माहिती दर्शवण्यासाठीच वापरले जातात. नकाशात जेव्हा सांख्यिकीय माहिती ही मुक्तपणे विखुरलेली असते, तेव्हा कोणत्या पद्धतीचा वापर करणे अधिक योग्य ठरते? क्षेत्रगणी पद्धत, ठिपका पद्धत, समगणी पद्धत, वर्तुळ पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठिपका पद्धत. जेव्हा माहिती मुक्तपणे विखुरलेली असते तेव्हा ठिपका पद्धत सर्वात योग्य असते. पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली कोणत्या घटकावर अवलंबून असतात? केवळ ऊर्जा लहरीच्या हालचालीवर, खडकांचे स्वरूप आणि ऊर्जेचा वेग व दिशा, केवळ पृथ्वीच्या परिवलनावर, समुद्राच्या भरती ओहोटीवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खडकाचे स्वरूप आणि ऊर्जेचा वेग व दिशा. अंतरंगातील मंद हालचाली ऊर्जेच्या प्रवाहावर अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 4, गटपर्वत निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया कारणीभूत असते? ऊर्ध्वगामी हालचाली, वलीकरण, विभंग किंवा प्रस्तरभंग, अवशिष्ट हालचाली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विभंग किंवा प्रस्तरभंग. अंतर्गत हालचालीमुळे खडकांना तडे जाऊन मधला भाग वर उचलला गेल्यावर गट पर्वत बनतो. खचदरी ही प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या बलामुळे तयार होते? ताण, दाब, संकोचन, वलीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ताण. खडकावर ताण पडल्याने भेगा पडतात आणि मधला भाग खाली खचल्याने खचदरी तयार होते. प्रश्न 6, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण सर्वाधिक असते? कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प, हायड्रोजन, नायट्रोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जलबाष्प. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वायूमध्ये बाष्पांचे प्रमाण सर्वात जास्त असते. हिमालयातील पर्वतरांगा हे खालीलपैकी कशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे? वली पर्वत, गटपर्वत, ज्वालामुखी पर्वत, अवशिष्ट पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वली पर्वत. हिमालय हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 8, कायापालट खडकामध्ये खालीलपैकी कोणती प्रक्रिया रासायनिक विदारणास अधिक पूरक ठरते? अपपर्णन, कार्बनन, गोठण विद्रवण, क्षार विदारण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्बनन. पावसाचे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या प्रक्रियेमुळे चुनखडीवर रासायनिक विदारण होते. पुढील प्रश्न, लोह खनिजयुक्त खडकावर भस्मीकरण प्रक्रिया होते तेव्हा त्या खडकांचा रंग कोणता होतो? निळा, हिरवा, तांबूस पिवळसर, काळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तांबूस पिवळसर. खडकातील लोहाचा ऑक्सिजनशी संपर्क आल्यावर गंजण्याची प्रक्रिया होऊन हा रंग प्राप्त होतो. वारा, नदी आणि हिमनदी यांच्या वहन कार्यात अडथळा निर्माण झाल्यावर कोणती प्रक्रिया घडते? शरण, विदारण, संचयन, वहन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संचयन. वाऱ्याचा किंवा पाण्याचा वेग मंदावल्यावर वाहून आणलेला गाळ एका जागी साचतो. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणता भू आकार तयार होतो? वाळूच्या टेकड्या, भूछत्र खडक, लोयस मैदान, बरखान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भूछत्र खडक. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कठीण खडकाचा खालचा भाग जास्त झिजून छत्रासारखा आकार तयार होतो. नदीच्या नागमोडी वळणामुळे मुख्य नदीपात्रापासून सुटा झालेला पाण्याचा भाग म्हणजे काय? त्रिभुज प्रदेश, पूर मैदान, नालाकृती सरोवर, धावपट्टी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नालाकृती सरोवर. नदीने वळण बदलल्यामुळे जुन्या पात्राचा भाग मुख्य प्रवाहापासून सुटा होऊन सरोवर बनते. यू आकाराची दरी हे कोणत्या कारकाचे खनन कार्य आहे? नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हिमनदी. हिमनदीच्या घर्षणामुळे दरीचा तळ आणि बाजू सारख्याच झिजून यू आकाराची दरी तयार होते. प्रश्न क्रमांक 14, चुनखडीच्या प्रदेशात विद्राव्य क्रियेमुळे जमिनीखाली तयार झालेल्या पोकळ भागाला काय म्हणतात? हमदा, गुहा, अधोमुखी लवण स्तंभ, कुंभीगर्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुहा. चुनखडीच्या प्रदेशात भूजलाच्या विद्राव्य क्रियेमुळे जमिनीखाली पोकळी तयार होते.
समुद्राच्या पाण्याची क्षारता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? टक्केवारी, ग्रॅम प्रति लिटर, दर हजारी, मिलीग्रॅम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर हजारी. 1 किलो समुद्री पाण्यात किती ग्रॅम क्षार आहेत हे मोजण्यासाठी हे एकक वापरतात. महासागराच्या तळरचनेमध्ये सर्वात खोल असलेला भाग कोणता असतो? भूखंड मंच, खंडीय उतार, सागरी मैदान, सागरी गर्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सागरी गर्ता. हा महासागर तळाचा सर्वात खोल आणि चिंचोळी भाग असतो. भारताचा बॅरन बेट हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? निद्रिस्त ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी, केंद्रीय ज्वालामुखी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागृत ज्वालामुखी. अंदमान निकोबारमधील बॅरन बेट हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. ग्रँड बँक हे मासेमारी क्षेत्र अटलांटिक महासागरात कुठे तयार झाले आहे? जेथे 2 उष्ण प्रवाह मिळतात, जेथे उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात, जेथे फक्त शीत प्रवाह वाहतात, खोल सागरी मैदानात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जेथे उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात. येथे प्लवंकची वाढ जास्त झाल्याने मासेमारी उत्तम चालते. आफ्रिका खंडातील प्रसिद्ध ग्रेट रिफ्ट व्हॅली ही कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाली? वलीकरण, प्रस्तरभंग, ज्वालामुखी, निक्षेपण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रस्तरभंग. आफ्रिकेतील प्रसिद्ध खचदरी प्रस्तरभंग क्रियेमुळेच निर्माण झालेली आहे. जमिनीचा उतार मोजण्यासाठी किंवा नकाशात दाखवण्यासाठी कोणत्या रेषांचा वापर केला जातो? अक्षवृत्त, रेखावृत्त, समोच्चतादर्शक रेषा, समदाब रेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समोच्चतादर्शक रेषा. समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांमुळे नकाशात जमिनीचा उतार समजतो. खालीलपैकी कोणते बाह्य प्रक्रिया भाग 2 मधील निक्षेपण कार्य नाही? पूरतट, हिमोड, घळई, पुळण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घळई. घळई हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते, निक्षेपणामुळे नाही. मानवी वस्तीच्या वितरणासाठी कोणता नकाशा सर्वाधिक उपयुक्त ठरतो? समघनी, क्षेत्रघनी, ठिपका पद्धत, वर्ण प्रतीकी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ठिपका पद्धत. लोकसंख्या किंवा मानवी वस्ती दाखवण्यासाठी ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे काय मोजते? भूकंपाची तीव्रता, भूकंपाची ऊर्जा किंवा महत्ता, भूकंपाचा कालावधी, भूकंपाचे क्षेत्रफळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंपाची ऊर्जा किंवा महत्ता. रिश्टर स्केल ऊर्जेचे प्रमाण मोजते, तीव्रता नाही. समुद्री लाटांच्या संचयन कार्यातून तयार होणाऱ्या भू आकाराला काय म्हणतात? सागरी गुहा, सागरी कडा, पुळण, तरंग घर्षित मंच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुळण. सागरी लाटांनी वाहून आणलेला गाळ, रेती, वाळू साचून किनारा तयार होतो. ड्रमलिन्स हा भू आकार कशाशी संबंधित आहे? नदीचे वहन कार्य, हिमनदीचे संचयन कार्य, वाऱ्याचे खनन कार्य, सागरी लाटांचे वहन कार्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमनदीचे संचयन कार्य. ड्रमलिन्स हे हिमोडाच्या संचयनातून अंडी घातल्यासारख्या टेकड्यांच्या आकारात तयार होतात. जेव्हा एखाद्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप जास्त असते तेव्हा तेथे कोणती विदारण प्रक्रिया प्रामुख्याने प्रभावी ठरते? कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण, वरीलपैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासायनिक विदारण. जास्त पावसाच्या प्रदेशात खडकांमधील खनिजे पाण्यात विरघळल्याने रासायनिक विदारण घडते. प्रश्न क्रमांक 27 पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे? घन, वायुरूप, द्रवरूप किंवा प्रवाही आणि अर्धघन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्रवरूप किंवा प्रवाही. पृथ्वीचा बाह्य गाभा द्रवरूप अवस्थेत असून तो लोह व निकेलने बनलेला आहे. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या बिंदूला काय म्हणतात? भूकंप केंद्र, भूकंप नाभी, भूकंपाचा झटका, भूकंप छायेचा प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंप नाभी. भूपृष्ठाखाली ज्या बिंदूपासून भूकंप लहरी उगम पावतात त्यास नाभी म्हणतात. नदीच्या खनन कार्यामुळे व्ही आकाराची दरी तयार होते तर घळई ही प्रामुख्याने कोठे तयार होते? नदीच्या मुखापाशी, मंद उताराच्या प्रदेशात, पर्वतीय व अतिउंचीच्या प्रदेशात, त्रिभुज प्रदेशात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्वतीय व अतिउंचीच्या प्रदेशात. नदीचा वेग जास्त असल्याने ती उभा छेद घेते व घळई तयार होते.
क्षेत्रघनी नकाशे काढताना खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने विचारात घेतला जातो? भू आकार, सांख्यिकीय मूल्य व त्यातील फरक, वनस्पतींचे प्रकार, केवळ सीमारेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सांख्यिकीय मूल्य व त्यातील फरक. क्षेत्रघनी नकाशात कमी जास्त मूल्यानुसार रंगाच्या छटा वापरतात. आग्नेय आशियातील बाली येथील ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे? जागृत, मृत, सुप्त, वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जागृत. बाली येथील माउंट अग्युंग हा जिवंत ज्वालामुखी आहे. संचयन कार्यामुळे जेव्हा वाळूच्या लांबच लांब टेकड्या वाऱ्याच्या दिशेला समांतर तयार होतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? बरखान, लोएस, सीप, हमादा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सीप. वाऱ्याच्या दिशेला समांतर असणाऱ्या वाळूच्या लांब टेकड्या म्हणजे सीप होय. समुद्र सपाटीपासून जसे जसे खोल जावे तसे तसे तापमानात काय बदल होतो? तापमान वाढत जाते, तापमान ठराविक खोलीपर्यंत कमी होते व नंतर स्थिर राहते, तापमान सतत कमी होत जाते, तापमान सारखेच राहते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तापमान ठराविक खोलीपर्यंत कमी होते व नंतर स्थिर राहते. हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाला काय म्हणतात? गाळ, हिमोड, पुळण, रेव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिमोड. हिमनदीने स्वतःसोबत वाहून आणलेल्या गाळाला हिमोड असे म्हणतात. खंडीय उतार या भूरूपाची सीमा ही कशाची सीमा मानली जाते? जलमग्न पर्वतांची, भूखंडाची, महासागराची, सागरी मैदानाची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भूखंडाची. खंडीय उतार संपला की भूखंडाची सीमा संपली असे मानले जाते. चुनखडीच्या प्रदेशात छताकडून खाली लटकणाऱ्या क्षारयुक्त स्तंभांना काय म्हणतात? ऊर्ध्वगामी लवणस्तंभ, अधोमुखी लवणस्तंभ, कुंभीगर्ता आणि चुनखडीचा स्तंभ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अधोमुखी लवणस्तंभ. चुनखडीच्या गुहेत छताकडून खाली वाढणाऱ्या स्तंभांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणते वली पर्वताचे उदाहरण नाही? सातपुडा पर्वत, हिमालय, रॉकीज, अँडीज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सातपुडा पर्वत. सातपुडा हा गट पर्वत आहे, वली पर्वत नाही. महासागराच्या शांततेवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होत नाही? बाष्पीभवनाचा वेग, गोड्या पाण्याचा पुरवठा, महासागरातील जलचर, पाण्याचे तापमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महासागरातील जलचर. जलचरांचा सागरी शांततेवर परिणाम होत नाही. वाऱ्याचे कार्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात अधिक प्रभावीपणे पाहायला मिळते? दमट हवामानाच्या प्रदेशात, पर्वतीय प्रदेशात, उष्ण व कोरड्या वाळवंटी प्रदेशात, बर्फाच्छादित प्रदेशात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उष्ण व कोरड्या वाळवंटी प्रदेशात. येथे अडथळे कमी असल्याने वाऱ्याचे खनन व संचयन कार्य प्रभावीपणे चालते. कुंभीगर्ता हे भूरूप कशाच्या कार्यामुळे तयार होते? वाऱ्याचे खनन कार्य, सागरी लाटांचे संचयन कार्य, नदीचे खनन कार्य, हिमनदीचे खनन कार्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नदीचे खनन कार्य. नदीच्या पात्रात दगडाच्या चक्राकार घर्षणामुळे पडलेले खड्डे म्हणजे कुंभीगर्ता होय. भूकंपाच्या कोणत्या लहरी केवळ घन पदार्थातूनच प्रवास करू शकतात? प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी, ध्वनी लहरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुय्यम लहरी. या लहरी केवळ घन भागातून प्रवास करतात, द्रव रूपातून नाही. लोएस मैदान खालीलपैकी कोणत्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळते? भारत, चीन, ब्राझील, इजिप्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चीन. चीनमध्ये वाऱ्याने वाहून आणलेल्या पिवळसर मातीचे लोएस मैदान मोठ्या प्रमाणावर आहे. पृथ्वीच्या भूकवचाचे प्रामुख्याने कोणते 2 भाग पडतात? बाह्य गाभा व अंतर्गाभा, खंडीय कवच व महासागरीय कवच, प्रावरण व गाभा, शिलावरण व जलावरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खंडीय कवच व महासागरीय कवच. भूकवचाचे हे 2 मुख्य भाग असून त्यांना सियाल व सायमा असे म्हणतात. महासागरी तळावरील जलमग्न पर्वतरांगाच्या शिखरांना काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सागरी बेटे. जलमग्न पर्वताची शिखरे जेव्हा पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर येतात तेव्हा ती बेटे बनतात. रासायनिक विदारणामध्ये द्रवीकरण प्रक्रिया कोणत्या खडकावर सर्वाधिक होते? ग्रेनाइट, बेसाल्ट, चुनखडी, वाळूचा खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चुनखडी. चुनखडी पाण्यात सहज विरघळते त्यामुळे द्रवीकरण प्रक्रिया वेगाने होते. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपाचा अचूक गट ओळखा. पुळण, वाळूचा दांडा, खाजण. सागरी कडा, सागरी गुहा, सागरी कमान. भूछत्र खडक, यार्डाग, सीप.
गळई, पूर मैदान, पंखाकृती मैदान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सागरी कडा, सागरी गुहा, सागरी कमान. पुढील प्रश्न, ज्या रेषा समान तापमानाची ठिकाणे नकाशावर जोडतात त्यांना काय म्हणतात? समदाब रेषा, समोच्चता रेषा, समताप रेषा, समप्रजन्य रेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समताप रेषा. समान तापमान असलेली ठिकाणे नकाशावर जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा असे म्हणतात. रिश्टर स्केल हे भूकंपाचे काय मोजण्यासाठी वापरतात? नुकसान, महत्ता, खोली, दिशा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महत्ता. रिश्टर स्केल भूकंपाची मुक्त झालेली ऊर्जा मोजते. विदारण ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? जलद प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया, मंद प्रक्रिया, बाह्य हालचाल नसलेली प्रक्रिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंद प्रक्रिया. विदारण ही एक निसर्गतः अत्यंत हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. जगातील सर्वात खोल सागरी गर्ता कोणती आहे? जावा गर्ता, मारियाना गर्ता, टोंगा गर्ता, सुंदा गर्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मारियाना गर्ता. पॅसिफिक महासागरातील ही जगातील सर्वात खोल गर्त आहे. सुमारे 11 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 51, मंद हालचालीमुळे भूकवचावर पडणाऱ्या दाबांचा परिणाम म्हणून खडकांना वळ्या पडतात तेव्हा कोणत्या पर्वत प्रकाराची निर्मिती होते? गटपर्वत, अवशिष्ट पर्वत, वली पर्वत, खंड पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वली पर्वत. दाबाच्या प्रक्रियेमुळे खडकांना वळ्या पडून वली पर्वत तयार होतो. प्रश्न क्रमांक 52, हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्यपूर्ण भूरूप तयार होते? गळई, शुककूट, पूर मैदान, वाळूचा दांडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुककूट. हिमनदीच्या खनन कार्यामुळे कडा धारदार बनतो त्यास शुककूट असे म्हणतात. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणती 2 मूलद्रव्ये आढळतात? सिलिका आणि मॅग्नेशियम, लोह आणि निकेल, सिलिका आणि ॲल्युमिनियम, लोह आणि मॅग्नेशियम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोह आणि निकेल. पृथ्वीच्या गाभ्याला निफे म्हणतात. नि म्हणजे निकेल, फे म्हणजे फेरस किंवा लोह. वितरणाच्या नकाशात समघनी पद्धतीचा वापर करताना कोणती माहिती आवश्यक असते? मुक्तपणे विखुरलेली सांख्यिकीय माहिती, क्षेत्राचे क्षेत्रफळ, घटकांचे अचूक स्थान व त्यांचे सांख्यिकीय मूल्य, केवळ रंगछटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घटकांचे अचूक स्थान व सांख्यिकीय मूल्य. समघनी नकाशासाठी ही माहिती अनिवार्य असते. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या यालडाग या भूरूपाचा आकार कसा असतो? माशाच्या पाठीसारखा, छत्रीसारखा, पिरॅमिडसारखा, वाटीसारखा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माशाच्या पाठीसारखा. वाऱ्याच्या विषम झीज कार्यामुळे यालडागला हा आकार प्राप्त होतो. समुद्राची शांतता वाढण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरतो? बाष्पीभवनाचा कमी वेग, गोड्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा, बाष्पीभवनाचा जास्त वेग व पाण्याचा कमी पुरवठा, महासागराची खोली कमी असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाष्पीभवनाचा जास्त वेग व पाण्याचा कमी पुरवठा. यामुळे समुद्रातील पाण्याचे क्षार केंद्रित होतात. प्रश्न क्रमांक 57, जमिनीखालील पाणी जेव्हा चुनखडीच्या भागात झिरपते तेव्हा तळावर साचणाऱ्या स्तंभाला काय म्हणतात? अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, चुनखडीची गुहा, विलय विवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. गुहेच्या तळाकडून वरच्या दिशेला वाढणारा क्षारयुक्त स्तंभ. विघटन ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या विदरणाचा भाग आहे? रासायनिक विदारण, जैविक विदारण, कायिक विदारण, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कायिक विदारण. खडकांचे भौतिकरित्या तुकडे होणे म्हणजे विघटन होय. ज्या ठिकाणी सागरी लाटांचा वेग मंदावतो तेथे वाळू व रेती साचून तयार होणाऱ्या भूरूपाला काय म्हणतात? सागरी कडा, पुळण, सागरी कमान, तरंग घर्षित मंच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुळण. लाटांनी संचयित केलेल्या वाळूचा भाग म्हणजे पुळण होय. क्षेत्रभेटीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते आहे? दुर्बीण, प्रश्नावली, कॅमेरा, टेप रेकॉर्डर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नावली. माहिती संकलनासाठी क्षेत्रभेटीत प्रश्नावली सर्वात महत्त्वाची असते. पुढील प्रश्न, प्रस्तंभ किंवा सागरी स्तंभ हे खालीलपैकी कशाचे परिणाम आहे? सागरी लाटांचे संचयन कार्य, सागरी लाटांचे वहन कार्य, सागरी लाटांचे खनन कार्य, नदीचे वहन कार्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सागरी लाटांचे खनन कार्य. सागरी कमानीचा मधला भाग कोसळल्यावर उभ्या राहिलेल्या खडक म्हणजे प्रस्तंभ होय. पृथ्वीच्या प्रावरणातून उष्णता लहरीच्या स्वरूपात बाहेर येणाऱ्या पदार्थाला भूपृष्ठावर काय म्हणतात? मॅग्मा, लाव्हा, खडकाचा चिखल, राख.
सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाव्हा. शिलारस भूपृष्ठावर आल्यावर त्याला आपण लाव्हा असे म्हणतो. पंखाकृती मैदाने नदीच्या कोणत्या टप्प्यात तयार होतात? पर्वताच्या पायथ्याशी, नदीच्या मुखापाशी, पर्वताच्या शिखरावर, समुद्राच्या तळाशी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्वताच्या पायथ्याशी. नदीचा वेग मंदावल्याने पायथ्याशी गाळ साचून पंखासारखे मैदान तयार होते. महासागराचा असा कोणता भाग आहे जो भूभागाचाच विस्तार असतो आणि जेथे मासेमारी उत्तम चालते? खंडीय उतार, भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी गर्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूखंड मंच. हा भाग उथळ असल्याने सूर्यप्रकाश पोहोचतो व मासेमारीसाठी पूरक असतो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्राथमिक लहरी केवळ द्रव पदार्थातून जातात. दुय्यम लहरी प्राथमिक लहरीपेक्षा वेगवान असतात. भूपृष्ठ लहरी सर्वात जास्त विनाशकारी असतात. भूकंप नाभी ही नेहमी भूपृष्ठावर असते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूपृष्ठ लहरी सर्वात जास्त विनाशकारी असतात. या लहरी पृथ्वीच्या परिघावरून प्रवास करतात व जास्त हानी करतात. ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा एका नळीसारख्या मार्गातून बाहेर येतो त्यास काय म्हणतात? भेगीय ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी, केंद्रीय ज्वालामुखी, सुप्त ज्वालामुखी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्रीय ज्वालामुखी. नळीसारख्या मार्गातून लाव्हा बाहेर येण्याचा हा प्रकार आहे. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार होणाऱ्या अर्धचंद्राकृती टेकडीला काय म्हणतात? सीप, बरखान, यार्डाग, हमदा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरखान. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार झालेली अर्धचंद्राकृती टेकडी असते. नदीच्या मुखाशी जेव्हा गाळाचे संचयन होऊन अनेक वितरिका तयार होतात तेव्हा कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? पूर मैदान, नालाकृती सरोवर, त्रिभुज प्रदेश, गळई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिभुज प्रदेश. नदीच्या मुखाशी गाळ साचून तयार झालेली त्रिकोणी प्रदेश. खडक उन्हात तापल्याने प्रसरण पावतात व रात्री थंडीने आकुंचन पावतात. यामुळे खडकाचे पापुद्रे निघतात. या प्रक्रियेस काय म्हणतात? भस्मीकरण, द्रावण, अपपर्णन, कार्बोनेशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपपर्णन. तापमानातील फरकामुळे खडकाची पापुद्रे निघण्याची क्रिया. सियाल या थरामध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात? सिलिका आणि ॲल्युमिनियम, सिलिका आणि मॅग्नेशियम, लोह आणि निकेल, मॅग्नेशियम आणि लोह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिलिका आणि ॲल्युमिनियम. सियाल या थराचे मुख्य घटक. समुच्चता दर्शक नकाशे प्रामुख्याने काय दर्शवण्यासाठी वापरतात? लोकसंख्या वितरण, जमिनीची उंची व उतार, हवामानाचा अंदाज, पिकांचे क्षेत्रफळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमिनीची उंची व उतार. समुच्चता दर्शक नकाशे प्राकृतिक रचनेसाठी वापरतात. खालीलपैकी कोणत्या कारकाचे कार्य बरखान निर्मितीसाठी जबाबदार आहे? नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वारा. बरखान हे वाऱ्याचे संचयन कार्य आहे. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूला काय म्हणतात? भूकंप केंद्र, ऊर्जा केंद्र, शोभमंडळ, नाभी बिंदू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकंप केंद्र. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेला बिंदू त्याला आपण भूकंप केंद्र असे म्हणतो. महासागरीय जलाच्या तापमानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? रेखावृत्त, अक्षवृत्त, वाऱ्याचा वेग, खडकांचे प्रकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अक्षवृत्त. अक्षवृत्तानुसार सूर्यकिरणे तिरपी होतात ज्यामुळे तापमानावर परिणाम होतो. गिरीशृंग हे भूरूप कोणत्या कारकाच्या कार्यामुळे तयार होते? वाऱ्याचे खनन कार्य, नदीचे संचयन कार्य, हिमनदीचे खनन कार्य, सागरी लाटांचे संचयन कार्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमनदीचे खनन कार्य. चारही बाजूने शिखर पोखरल्यामुळे सुळक्यासारखा भाग तयार होतो. सागरी तळाचा कोणता भाग हा सर्वात जास्त विस्तृत असून तो सपाट असतो? खंडीय उतार, भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी गर्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सागरी मैदान. हा महासागर तळाचा सर्वात विस्तृत व सपाट भाग असतो. बरखान आणि सीप हे दोन भू आकार खालीलपैकी कोणत्या कारकाच्या संचयन कार्याशी संबंधित आहेत? नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वारा. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याने तयार केलेले हे वाळूचे ढिगारे आहेत. निक्षेपण म्हणजे काय? खडकांची झीज होणे, गाळाचे किंवा पदार्थाचे एका ठिकाणी साचणे, खडकाचे तुकडे होणे, जमिनीचा उतार मोजणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाळाचे किंवा पदार्थाचे एका ठिकाणी साचणे. वहन केलेले पदार्थ साठवण्याच्या क्रियेला निक्षेपण असे म्हणतात.
पृथ्वीच्या अंतरंगात जसे जसे खोल जावे तसे तसे तापमानात काय बदल होतो? तापमान कमी होते, तापमान स्थिर राहते, तापमान वाढत जाते, तापमानात अचानक बदल होतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तापमान वाढत जाते. पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना उष्णता वाढत जाते. यार्डाग या भूरूपाची निर्मिती वाऱ्याच्या कोणत्या कार्यामुळे होते? वहन कार्य, संचयन कार्य, खनन कार्य, शरण कार्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खनन कार्य. वाऱ्याच्या घर्षणामुळे कठीण व मृदू खडकाची विषम झीज होते. खालीलपैकी कोणते ठिपका पद्धतीच्या नकाशासाठी आवश्यक नसते? प्रदेशाचा नकाशा, सांख्यिकीय माहिती, घटकांचे मुख्य वितरण, समोच्चता रेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, समोच्चता रेषा. ठिपका नकाशासाठी लोकसंख्या माहिती लागते, उंचीच्या रेषा नाही. खंडीय उतारचा साधारण उतार किती अंशाचा असतो? 1 अंश ते 2 अंश, 2 अंश ते 5 अंश, 10 अंश ते 15 अंश, 20 अंशापेक्षा जास्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 अंश ते 5 अंश. खंडीय उताराचा साधारण कोन कमी असतो. चुनखडीच्या प्रदेशात तयार होणाऱ्या विलय विवरांना काय म्हणतात? चुनखडीची गुहा, अधोमुखी लवणस्तंभ, द्रावण विवर, हमादा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्रावण विवर. चुनखडी पाण्यात विरघळल्यामुळे पडलेले खड्डे म्हणजे द्रावण विवर होय. भूकंपाच्या कोणत्या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात? दुय्यम लहरी, प्राथमिक लहरी, भूपृष्ठ लहरी, वरीलपैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्राथमिक लहरी. या लहरी मागे पुढे किंवा वर खाली अशा लगतच्या दिशेने हलतात. मेघालय पठार हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? वली पर्वत, गट पर्वत, ज्वालामुखी पठार, अवशिष्ट पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गट पर्वत. प्रस्तरभंग क्रियेमुळे मेघालय पठाराची निर्मिती झाली आहे. हिमनदीच्या खनन कार्यामुळे डोंगर उतारावर तयार होणाऱ्या खुर्चीसारख्या आकाराला काय म्हणतात? शुक्कुट, गिरिशृंग, हिमोड, हिमगव्हर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिमगव्हर. हिमनदीने पोखरल्यामुळे डोंगरावर तयार झालेल्या आराम खुर्चीसारखा आकार असतो. बेसाल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? रूपांतरित खडक, गाळाचा खडक, अग्निजन्य खडक, चुनखडीचा खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अग्निजन्य खडक. लाव्हा रसापासून बनलेला बेसाल्ट हा मूळ खडक आहे. क्षेत्रभेटी दरम्यान माहिती संकलनासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे? केवळ पुस्तकांचे वाचन, प्रत्यक्ष निरीक्षण आणि मुलाखत, इंटरनेटवरील शोध, कल्पना करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रत्यक्ष निरीक्षण आणि मुलाखत. क्षेत्रभेटीत माहिती मिळवण्याचा हा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे. लोएस मैदान हे प्रामुख्याने कशाच्या साहाय्याने तयार होते? अतिशय बारीक वाळूचे निक्षेपण, मोठे दगड, गोटे साचणे, लाव्हा रसाचे संचयन, नदीचा गाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अतिशय बारीक वाळूचे निक्षेपण. वाऱ्याने वाहून आणलेल्या धुलीकणामुळे लोएस मैदान बनतात. ज्या ठिकाणी 2 प्लेट्स भूपट्ट एकमेकापासून दूर जातात तेथे काय तयार होते? वली पर्वत, खचदरी, ज्वालामुखी डोंगर, सागरी कडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खचदरी. भूखंड एकमेकापासून दूर गेल्यामुळे मधला भाग खचतो. भस्मीकरण ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या खडकावर दिसून येते? चुनखडी, लोहयुक्त खडक, ग्रॅनाइट, संगमरवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोहयुक्त खडक. ऑक्सिजनच्या संपर्कामुळे लोहाचा गंज चढतो, यालाच भस्मीकरण असे म्हणतात. सागरी लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे कठीण खडकाचा खालचा भाग पोखरला जातो, तेव्हा काय तयार होते? सागरी कमान, सागरी गुहा, सागरी कडा, वाळूचा दांडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सागरी गुहा. लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे खडकात तयार झालेली पोकळी असते. प्रावरण हे प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत आहे? पूर्णपणे घन, पूर्णपणे प्रवाही, लवचिक किंवा अर्धद्रवरूप, वायुरूप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लवचिक किंवा अर्धद्रवरूप. प्रावरणाचा हा भाग प्रवाही असल्यामुळे भूपट्ट सरकतात. जेव्हा नदी डोंगरावरून मैदानी प्रदेशात येते तेव्हा वेगात घट झाल्यामुळे त्रिकोणी आकाराचा गाळाचा ढिगारा तयार होतो, त्यास काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश, पूर मैदान, पंखाकृती मैदान, नालाकृती सरोवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंखाकृती मैदान. पर्वताच्या पायथ्याशी साचलेल्या त्रिकोणी गाळाला हे म्हणतात. सागरी गर्ता हे महासागरातील सर्वात काय असतात? उथळ भाग, उंच भाग, खोल किंवा अरुंद भाग, सपाट भाग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खोल आणि अरुंद भाग. सागरी गर्ता या महासागरातील सर्वात खोल दऱ्या असतात. कायिक विदारण प्रामुख्याने कोणत्या हवामानात जास्त होते?
उष्ण व दमट, उष्ण व कोरडे, अतिशय थंड, ढगाळ हवामान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्ण व कोरडे. तापमानातील प्रचंड फरकामुळे येथे कायिक विदारण वेगाने होते. प्रस्तरभंग क्रियेमुळे कोणता पर्वत तयार होतो? हिमालय, सातपुडा, अरवली, सह्याद्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातपुडा. सातपुडा हा प्रस्तरभंगाने वर उचलला गेलेला गटपर्वत आहे. हिमोडगिरीचा आकार साधारणपणे कसा असतो? छत्रीसारखा, उलट्या बोटीसारखा किंवा अर्ध्या अंडीसारखा, पिरॅमिडसारखा, लांब दोरीसारखा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उलट्या बोटीसारखा किंवा अर्ध्या अंडीसारखा. हिमोडाच्या संचयनातून बनलेल्या या टेकड्यांना अंडी घातलेली टोपली असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 99 भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते? बॅरोमीटर, हायग्रोमीटर, सिस्मोग्राफ, रिश्टर स्केल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिस्मोग्राफ. भूकंप लहरीचे मापन आणि आलेख काढणारे यंत्र. शेवटचा प्रश्न क्षेत्रघनी नकाशे काढताना उपविभागांच्या मूल्यानुसार काय वापरले जाते? विविध रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध, केवळ ठिपके, समोच्च रेषा, चित्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विविध रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध. मूल्यानुसार गडद किंवा फिक्कट रंगछटा वापरून हे नकाशे काढतात. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर असाल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.